नमस्कार. कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. गेले 35 भाग आपण हे स्वामी समर्थांचे चरित्र अगदी मनापासून ऐकत आहात, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची अतिशय आभारी आहे. आपल्याला हे भाग ऐकायला कसे वाटतात हे सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की सांगावे. मला नक्कीच आनंद होईल. भाग 36. इसवी सन 1838 उजाडले. मंगळवेढा एक पुण्यभूमी. सोलापूरच्या नैऋत्य दिशेस 42 मैल व पंढरपूरच्या दक्षिणेस 16 मैलावरील एक छोटे गाव. स्कंदपुराणात त्याचा उल्लेख मातुलिंगपुरी असा आला आहे. ही संतांची भूमी संत दामाजी, संत कान्होपात्रा, संत बसवेश्वर, संत चोखामेळा, सीताराम महाराज यांच्यासारख्या दिव्य आत्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी. योगीराज मंगळवेढ्यात आल्यावर गावात प्रथम राहिले नाहीतच. त्यांचा संचार सतत गावाजवळील अरण्यात बालोन्मत्त पिशाच्य वृत्तीत असे. योगीराज सहसा मंगळवेढा गावात कधीच जात नसत. त्रिगुणातीत अवस्थेत वावरणाऱ्या योगीराजांना मांगल्याची अशी जाणीव नसे, तसे अमंगल्याचीही त्यांच्या विश्वप्रज्ञेला स्पर्श करू शकत नसे. कधी गावात आलेच तर अस्वच्छ जागेत किंवा दिगंबर तर किंवा सांबर अशा स्थितीत बसत. कोणी काही आणून दिल्यास खात किंवा खाऊही नये अशी उन्मत्त स्थितीत ते असत. कृष्णम भट्ट कापशीकर नावाचे एक सात्विक व सदाचार संपन्न गृहस्थ त्यावेळी मंगळवेढ्यात राहत होते. एकदा त्यांनी योगीराजांना गावातील एका झाडाखाली बसलेले पाहिले. त्यांच्या मनात योगीराजांची तेजस्वी मूर्ती पाहून कुतूहल निर्माण झाले व त्यांनी योगीराजांना नमस्कार करून आपल्या घरीच चलण्याची प्रार्थना केली. योगीराज किंचित हसले, कारण परमात्म्यास कृष्ण भट्टांच्या घरची परिस्थिती पूर्णपणे ज्ञान होती. शांत, आनंदी व प्रसन्न कृष्ण भट्टाच्या घरी दारिद्र्याचा पूर्णचंद्र सदैव विलसत होता. अशा परिस्थितीतही हा कृष्णभक्त योगीराजांना आपल्या घरी पाचारण करीत होता. माऊलीचे हृदय द्रवले. कृष्ण भट्टांचा प्रांजळ भाव बघून योगीराजांनी त्यास सांगितले, ठीक आहे, तू जा आता, आम्ही येतो. कृष्ण भट्टाचे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि तो आनंदाने वेडा होऊन घरी गेला. त्याने घरी जाऊन आपल्या पत्नीस ही गोष्ट सांगितली व ते दोघेजण योगीराजांची प्रतीक्षा करू लागले. अचानक योगीराज कृष्ण भट्टाच्या घरी ओटीवर येऊन बसले. भाविक व गरीब कृष्ण भट्टाने योगीराजांची मानसपूजा केली. अहमभावाचा धूप घालून दशविध इंद्रियांच्या कळ्या त्याने योगीराजांच्या चरणी अर्पण करताच योगीराज अतिशय प्रसन्न झाले. योगीराजांनी कृष्ण भट्टास विचारले, आता आम्हास नैवेद्य काय देणार तू? कृष्ण भट्ट व त्याच्या पत्नीच्या डोळ्यातून आता अश्रुधारा वाहू लागल्या. योगीराजांसारख्या महात्म्याने काही मागावे व त्यांना अर्पण करण्यासाठी एकही पदार्थ घरी नसावा याची त्यांना खंत वाटू लागली. योगीराज पुन्हा म्हणाले, अरे बघताय काय, आम्हास भूक लागली आहे, त्वरित फराळासाठी काहीतरी द्या. कृष्ण भट्टाने आज जाऊन आपल्या पत्नीस गावातून कोणाकडूनही जेवढे देतील तेवढे दूध तरी घेऊन येण्यास सांगितले. ती साध्वी बिचारी दुधाचे भांडे घेऊन गावभर फिरली, परंतु आज योगीराजांनी त्यांची परीक्षाच घ्यायचे ठरवल्यामुळे कोणीही तिला दूध दिले नाही. ती निराश होऊन परतली. कृष्ण भट्टास आपल्या या अपूर्व प्रारब्धाचा विस्मय वाटला व खेद झाला. तेवढ्यात योगीराजांनी दोघा नवरा बायकोस बाहेर बोलवले व विचारले की आज काय आम्हास उपाशीच ठेवण्याचा बेत दिसतोय तुम्हा उभयंतांचा. दोघांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. कृष्ण भट्टाने सत्य परिस्थिती योगीराजांना सांगितली. योगीराज खो खो करून हसू लागले व म्हणाले, अगदी बरोबर, तुम्हाला घरी असताना बाहेर दूध देणार तरी कोण आणि कशासाठी देईल? दोघांचा प्रश्नार्थक चेहरा पाहताच योगीराजांनी कृष्ण भट्टाच्या पडवीत कधीच आटून केलेली व मुळीच दूध न देणाऱ्या गायीकडे बोट दाखवले व म्हणाले, ती पहा, कृष्ण भट्ट व त्याच्या पत्नीस जखमेवर मीठ चोळावे अशा वेदना झाल्या. तेव्हा योगीराजांनी उपनिषदातले काही दाखले सांगून त्या दोघांना स्वनुभूत आत्मसिद्धांत सांगितला. दोघांना आत्मविद्येचा उपदेश केला. अनुभूतीचा भारवर प्रकाश आता त्या दोघातून उमटत होता आणि जणू त्यांची अक्षय समाधी लागली. योगीराजांनी काही वेळाने त्यांना जागृतीत आणले व विचारले, आता ती गाय कशी दिसते बघा. सर्व ब्रह्ममय दृष्टी होऊन गेलेल्या त्या भाग्यवान पतीपत्नीस आता केवळ गाय दिसत नसून त्या गायीच्या रूपात साक्षात ब्रह्म दिसत होते. योगीराज म्हणाले, ह्याच गायीचे दूध आम्हास अर्पण करावे.
स्तंभित झालेल्या कृष्णभट्टांच्या पत्नीने गायीच्या स्तनास स्पर्श करताच गायीने पान्हा सोडला व भरपूर दूध दिले. त्यांनी योगीराजांना धारोष्ण दूध अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला. योगीराजांच्या ह्या चमत्काराची वार्ता आता सर्व गावभर पसरली व सारा गाव त्या गायीस पाहण्यासाठी कृष्णभट्टांच्या घरी लोटला. आता जो तो योगीराजांच्या दर्शनासाठी धावू लागला. यशवंतराव देशपांडेंचा जन्म 1815 पंढरपूर तालुक्यातील भोसे गावी श्री महादेव पंत व हरिदेवी यांच्या पोटी झाला. जन्मानंतर 2 वर्षांनीच यशवंतराव सज्ञानी पुरुषासारखे वागू लागले. त्यामुळे त्यांच्या आईवडिलांना हा एक दैवी बालक आहे असे वाटत असे. या यशवंतराव देशपांड्यांनी 1829 ते 1872 अशी तब्बल 43 वर्षे सरकारी महसूल खात्यात विविध पदांवर नोकरी केली. महाराष्ट्रातील सटाणा हे यशवंतराव देशपांड्यांचे निवासस्थान होते. त्यांचा कार्य व नोकरीमुळेच या यशवंतराव देशपांड्यांचे देव मामलेदार म्हणून या नाव प्रख्यात झाले. यशवंतराव 23 वर्षांचे असताना एक रात्री झोपेत एक अजानुबाहू दिगंबर, भव्य कपाळ, डाव्या मांडीवर उजवी मांडी ओढून धरलेली, पायाचे तळवे जमिनीला टेकलेले, डोळ्यात विलक्षण तेज असलेली व्यक्ती आली व त्यांना म्हणाली, बेटा घबराओ नहीं, ये लो काम की चीज़. नंतर त्यांच्या हातावर शाळीग्राम ठेवून इसकी भक्तिभाव से पूजा करना, तुम्हारी मनोकामना पूरी होगी असे म्हणून ते गुप्त झाले. यशवंतराव खडबडून जागे झाले. पाहतात तो खरोखरीच त्यांच्या हातात एक शाळीग्राम होता. हे स्वप्न होते की सत्य हेच त्यांना उमजेना. स्वप्न म्हणावे तर ते दिव्य योग्याने दिलेला शाळीग्राम प्रत्यक्ष त्यांच्या हातात होता. खरंच हा एक साक्षात्कारच होता. यशवंतरावांच्या पत्नी आलेली व्यक्ती म्हणजे आपले मंगळवेढ्याचे जंगलात संचार करीत असलेले योगीराजच होते. यशवंतराव श्रद्धेने ते शाळीग्रामचे पूजेत ठेवून रोज पूजा करू लागले. रोज पूजा करताना योगीराजांची मूर्ती त्यांच्या नजरेसमोर येई व या महात्म्याची आपणास प्रत्यक्ष भेट व्हावी अशी मनोकामना करू लागले. एके दिवशी योगीराज परत यशवंतरावांच्या स्वप्नात आले व मंगळवेढ्यातील जंगलात भेटण्यास यावे असे त्यांनी सुचवले. यशवंतराव देशपांडे काही काळाने मंगळवेढ्यास आले. योगीराजांची मूर्ती त्यांच्या अंतःकरणात आता एकदम ठसली होती. त्यांनी बरोबर शाळीग्रामही आणला होता. योगीराजांच्या शोधार्थ ते शाळीग्राम घेऊन मंगळवेढ्याजवळच्या जंगलात वेड्यासारखे फिरू लागले. एक दिवस जंगलात भर दुपारी एका झाडाखाली बसून ते योगीराजांचे ध्यान करीत होते. तेवढ्यात त्यांच्या कानी शाळीग्राम आणलास का असा ध्वनी आला. यशवंतरावने डोळे उघडून पाहताच समोर 7 फूट उंच, अजानुबाहू, कौपिनधारी, अत्यंत तेजस्वी असे योगीराज उभे होते व त्यांच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत होते. परमात्म्याच्या दर्शनाने यशवंतरावांचे भान पूर्ण हरपून गेले. पूर्वजन्मीची तयारी तर होतीच त्यांची. आता सर्व पुण्याई फळास आली होती. वेळ आली होती. क्षणभरात यशवंतरावांच्या नजरेसमोर योगीराजांच्या जागी श्री दत्तात्रेय दिसू लागले. यशवंतराव पुढे झोपावले आणि योगीराजांचे पाय धरून त्यांनी अश्रूंचा अभिषेक केला. यशवंतराव योगीराजांना म्हणू लागले, हे दत्तप्रभू, आपण या निबिड अरण्यात का राहत आहात? आता मी आपले चरण सोडणार नाही. आता आपणास माझ्यासवे यावेच लागेल. योगीराजांनी यशवंतरावास उठवले, त्यांचे अश्रू पुसले व म्हणाले, आता नाही येणार. काही काळानंतर मी प्रज्ञापुरी म्हणजे अक्कलकोटात जाऊन राहणार आहे. आपली त्यावेळी भेट परत होईलच. तू पुनर्जन्मीचा योगी आहेस. माझा तुझा संबंध अनेक जन्मांपासून आहे. मी तुला पूर्वजन्मी तू पारंगत असलेला योगमार्गच परत दिला आहे. मी सदैव तुझ्याजवळच आहे. ह्याची तुला सतत प्रचिती येईल. आता तू सटाण्यास आनंदाने जाऊन राहा. योगीराजांनी यशवंतरावास योग संप्रदायातील ज्ञानभूमिका ज्या 7 प्रकारच्या आहेत त्या समजावून सांगितल्या. योगीराज म्हणाले, यशवंत, या सप्तभूमिका म्हणजे शुभेच्छा, विचारणा, तनुमानसी, सत्वापत्ती, अंसक्तक्ती, पदार्थ भावना व तुर्यगा म्हणजेच मोक्ष मंदिरात जाण्यासाठी भगवंताने निर्मिलेली सोपान परंपराच आहे. तसेच लक्षात ठेव की या सर्वात पदार्थ भावना ही 6वी भूमिका येण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या भूमिकेत पदार्पण केलेल्या योग्याला पदार्थ मात्राचे स्वरूपतः स्वयंभान नसते. कोणत्याही स्पर्शाने त्याच्या निर्विकार चिदाकाशात कुठलीही संवेदना उठत नाही.
सर्वत्र ब्रह्माचे स्फुरण होत असल्याने त्याच्यासाठी सारेच ब्रह्ममय होऊन गेलेले असते. देह प्रारब्धानुसार जे जे घडेल ते ते घडत राहते. जे घडते त्याची संवेदना अशा योग्यास बिलकुल असत नाही. यशवंतरावांचा पाय निघता निघत नव्हता. योगीराजांनी त्यांची समजूत घालून कसेबसे रवाना केले व निघताना सांगितले, तुझ्याकडे पुढच्या काळात मला काही निवडक शिष्य योगमार्ग शिकवायसाठी पाठवायचे आहेत. तुझे कल्याण असो. योगीराजांनी येत्या 4 दशकातील त्यांच्या प्रगटलीला विलासांची मुहूर्तमेढ रोवली होती. तसेच त्यांनी आपल्या प्रज्ञापुरीतील प्रगटीकरणाबद्दल सूतोवाचक केले होते. योगीराज आता परत गर्द अरण्याकडे वळून चालू लागले. अनंत कोटी ब्रह्मांड नायका अनादि स्वरूपा गुरुराया, लागलो आता तव पाया भक्त कृपाळा उद्धरी. भाग 36 समाप्त. धन्यवाद.